नमस्कार मित्रांनो, मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर म्हणजे GMC सोलापूर अंतर्गत ज्या ग्रुप डी म्हणजे आपण ग्रुप 4च्या ज्या वॅकन्सी आहेत या वॅकन्सीबाबत या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे बघणार आहोत. मित्रांनो, जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता मित्रांनो बघा, सर्वप्रथम आपण जाहिरातीमध्ये कोणते पद आहेत, कोणत्या पदांसाठी वॅकन्सी आहेत हे सर्वप्रथम पाहणार आहोत. त्यानंतर पाहूया की परीक्षेचे फॉर्म भरण्याची तारीख किती आहे एटसेट्रा. ओके, आता मित्रांनो बघा, इथे सर्वप्रथम कक्ष सेवक पदाची जाहिरात आहे. गट ड अंतर्गत आहे. पदाची वेतन श्रेणी S1 मध्ये येते 15,000 ते 47,600 आणि रिक्त पदांची संख्या 123. नंतर आहे बाह्यरुग्ण विभाग सेवक, हे सुद्धा गट ड S1 मध्ये पगार तेवढाच सेम आहे आणि रिक्त पदांची संख्या 9 आहे. मित्रांनो, पहिल्यांदा आपण वॅकन्सी किती ते बघूया आणि नंतर या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता काय ते आपण बघणार आहोत. नंतर आहे शिपाई, शिपाईसाठी बघा 3 आहेत पदे. नंतर आहे माळी, माळीसाठी आहेत मित्रांनो 1 पद आहे. नंतर पंप सहवर्ती यासाठी 1 पद आहे. क्ष किरण सेवक याच्यासाठी 1 पद आहे. ओके, त्यानंतर आपण जाणार आहोत बघा प्रयोगशाळा परिचर, तर प्रयोगशाळा सेवक यासाठी आहेत मित्रांनो 2 जागा. चतुर्थ श्रेणी कर्मचारी यासाठी 2 जागा. रुग्णपट वाहक यासाठी 1 आहे. स्वयंपाक सहाय्यक स्वयंपाकी यासाठी 3 आहेत. आणि त्यानंतर आहेत मित्रांनो बघा आपल्याकडे खालील पद्धतीने परिचारिका जेवण विभाग सेवक याच्यासाठी 3, भांडार सेवकसाठी 2 आहेत वॅकन्सी आपल्याकडे. ओके, आणि नंतर मग खाली गेल्यानंतर आपल्याला दिसतं की पोस्टमॉर्टम रूम परिचर यासाठी 2 वॅकन्सी. अशा टोटल GMC सोलापूर अंतर्गत 153 जागा आहेत. आता मित्रांनो आपण बघणार आहोत की या पदांसाठी लागणारा जो शैक्षणिक क्रायटेरिया किंवा शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे. तर तुम्ही बघू शकता कक्ष सेवक पहिलं पद आहे. याच्यासाठी तुम्हाला SSC म्हणजे 10वी उत्तीर्ण केलेली असावी. बाह्यरुग्ण विभाग सेवक याच्यासाठी सुद्धा 10वी उत्तीर्ण. शिपाईसाठी सुद्धा SSC उत्तीर्ण 10वी उत्तीर्ण. माळीसाठी सुद्धा 10वी उत्तीर्ण. पंप सहवर्ती यासाठी सुद्धा तुम्हाला 10वी उत्तीर्ण. क्ष किरण सेवक यासाठी सुद्धा 10वी उत्तीर्ण केलेली असावी. नंतर आहे मित्रांनो बघा प्रयोगशाळा सेवक, तर या पदासाठी सुद्धा 10वी उत्तीर्ण. चतुर्थ श्रेणी कर्मचारी यासाठी सुद्धा 10वी उत्तीर्ण. रुग्णपट वाहक यासाठी सुद्धा 10वी उत्तीर्ण. सहाय्यक स्वयंपाकी यासाठी 10वी उत्तीर्ण केलेली असावी. तसेच कमीत कमी 1 वर्षाचे नोंदणीकृत व्यवसायधारकाचे स्वयंपाक येत असल्याचे अनुभव प्रमाणपत्र अनिवार्य असणार आहे. नंतर आहे बघा परिचारिका जेवण विभाग सेवक याच्यासाठी SSC उत्तीर्ण आवश्यक आहे म्हणजे 10वी. भांडार सेवक याच्यासाठी सुद्धा 10वी उत्तीर्ण आवश्यक आहे. औषध वितरण सेवक याच्यासाठी सुद्धा 10वी उत्तीर्ण आवश्यक आहे. पोस्टमॉर्टम रूम परिचर याच्यासाठी सुद्धा 10वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. ओके, आता मित्रांनो ही होती. आणखी आपण बघणार आहोत की काय काय याच्यासाठी महत्त्वाचं लागणार आहेत किंवा महत्त्वाचे काय काय तुम्हाला कागदपत्रे लागणार आहेत. आता मित्रांनो बघा वेबसाईट कुठली आहे तर www.FEEMGMC या दिसत नाही पण लक्षात घ्या www.FEEMGMC.edu.in या वेबसाईटवरती तुम्हाला अर्ज भरायचा आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचा. आता सविस्तरपणे बघूया की कोणत्या कॅटेगरीसाठी कोणत्या प्रवर्गाला किती जागा आहेत. ओके, आता तुम्ही येथे स्क्रीनवरती बघू शकता मित्रांनो टोटल आहे कक्ष सेवकसाठी 123 जागा आहेत. या 123 पैकी कोणत्या प्रवर्गाला किती आहेत कक्ष सेवकसाठी तुम्ही बघू शकता. बघा अनुसूचित जातीसाठी पदसंख्या एकूण 6 आहेत. या 6 पैकी सर्वसाधारण 2 आहेत, महिलाला 2 आहेत, माजी सैनिक 1 आहे, पदवीधर अंशकालीन 1 आहे. नंतर अनुसूचित जमातीसाठी टोटल 10 आहेत. बघा या 10 पैकी सर्वसाधारण 2, महिलाला 3 आहेत, माजी सैनिक 2, खेळाडू 1, पदवीधर अंशकालीन 1 आहे आणि प्रकल्पग्रस्त 1. नंतर विमुक्त जाती गट अ साठी एकूण 4 आहेत. या 4 पैकी सर्वसाधारण 2, महिला 1 आहे, माजी सैनिक 1 आहे. नंतर ब भटक्या जमाती गट ब साठी 2 आहेत पदसंख्या, सर्वसाधारण 1 आहे, महिलाला 1 आहेत. नंतर ब ज क साठी पदसंख्या 5 आहेत. यामध्ये सर्वसाधारण 1, महिलाला 2 आहेत. ड मध्ये पदसंख्या 2 आहेत, सर्वसाधारण 1 आहे, महिलाला 1 आहे. इतर मागासवर्गीय पदसंख्या 26 आहेत, सर्वसाधारण 11 आहेत आणि महिलाला 8 आहेत. विशेष मागास प्रवर्गामध्ये पदसंख्या 1 आणि ती आहे सर्वसाधारणला. आणि माजी सैनिकसाठी 4 आहेत यामध्ये आणि खेळाडूला 1 आहे आणि भूकंपग्रस्ताला 1, प्रकल्पग्रस्ताला 1 आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक EWSला टोटल 12 आहेत. या 12 पैकी सर्वसाधारण 3, महिलाला 4 आहेत, माजी सैनिकला 2 आहेत आणि खेळाडूला 1 आहे, पदवीधर अंशकालीनला 1 आणि प्रकल्पग्रस्ताला 1 आहे. ओके, त्यानंतर बघा आपल्याकडे सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गासाठी टोटल 12 आहेत आणि त्यापैकी सर्वसाधारणला 3 आहेत आणि याच्यामध्ये आपण जर महिला बघितलं 4 आहे त्याच्यामध्ये. ओके,
आणखी जर विचार केला आपण तर यामध्ये बघा माजी सैनिकच्या 2 आहेत, खेळाडूला 1 आहे, पदवीधरंशकालीन 1, प्रकल्पग्रस्ताला 1. अराखीव ओपन कॅटेगरी कक्ष सेवकसाठी 43 आहेत, या 43 पैकी सर्वसाधारण 14, महिलाला 13, माजी सैनिक 6, खेळाडू 2, पदवीधरंशकालीन 4, भूकंपग्रस्त 2, प्रकल्पग्रस्तासाठी 2, अशा टोटल 123 जागा आहेत. ओके. नंतर बाह्यरुग्ण विभाग सेवक दुसरं पद बघा, याच्यामध्ये टोटल बघू शकता तुम्ही एकूण 9 जागा आहेत. या एकूण 9 जातीसाठी तुमच्या प्रवर्गाला किती येते तुम्ही यामधून बघू शकता. अनुसूचित जाती, जमाती, वीज यासाठी याचा तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे घेऊ शकता किंवा लगेच दिसेल तुम्हाला. पदसंख्या अनुसूचित जातीला 1 आहे, सर्वसाधारणला 1 आहे. अनुसूचित जमातीला पदसंख्या 1 आहे, सर्वसाधारणला 1 आहे. भ ज क साठी 1 आहे आणि सर्वसाधारणला 1 आहे. इतर मागास प्रवर्गाला 2 आहेत, सर्वसाधारणला 1 आहे, महिलाला 1 आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक EWSला पदसंख्या 2, सर्वसाधारण 1 आणि महिलाला 1 आहे. सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्ग आहे की नाही SC-BC साठी पदसंख्या 2, यापैकी सर्वसाधारण 1 आणि महिला 1 अशा जागा आहे त्याच्यामध्ये. ओके. तर अशा टोटल तुम्ही बघितल्या 9 जागा होत्या. नंतर आहे शिपाई पद, याच्यासाठी 3 पद आहेत मित्रांनो. बघा याच्यामध्ये अनुसूचित जातीला जागा नाही शिपाई पदासाठी, अनुसूचित जमातीसाठी आहे पदसंख्या 1 आणि ती सर्वसाधारणमध्ये. नंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक EWSला 1च आहे, ती सर्वसाधारणला आहे. सामाजिक शैक्षणिक मागासवर्ग 1 आहे आणि ती सर्वसाधारणला आहे. ओके. ओपन कॅटेगरीला 1 जागा आहे. नंतर बघा माळी पदासाठी अनुसूचित जमातीमध्ये 1 आहे, सर्वसाधारणला 1 आहे याच्यासाठी. ओके. चला नंतर बघा आणखी काय काय पदाचे आहेत. पंप राहावरती याच्यासाठी 1 आहे आणि ती तुम्ही बघू शकता. फक्त भ ज ब भटक्या जमाती गट ब साठी 1 आहे पदसंख्या, ती सर्वसाधारणला आहे. नंतर आणखी बघू शकता आपण क्ष किरण सेवक. ओके. एक्सरे कक्षामध्ये तर एकूण 1 आहेत आणि ती आहे अनुसूचित जमातीमध्ये सर्वसाधारणसाठी 1. ओके. त्यानंतर आणखी बघा प्रयोगशाळा सेवक एकूण 2 आहेत आणि एकूण 2 पैकी भ ज ब मध्ये 1 आहे, ती आहे सर्वसाधारणला. ओके. सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्ग 1 आहेत आणि ती आहे सर्वसाधारणला. ओके. नंतर चतुर्थ श्रेणी कर्मचारी 2 आहेत, या 2 मध्ये बघा अनुसूचित जमातीला 1 आहे, ती सर्वसाधारणला आणि विमुक्त जाती गट अ मध्ये 1 आहे, ती आहे सर्वसाधारणला. नंतर जाऊया आपण आणखी कुठले आहे रुग्णपट वाहक, याच्यासाठी 1 आहे आणि ते आहे अनुसूचित जातीसाठी पदसंख्या 1, सर्वसाधारणला 1 आहे. ओके. नंतर बघा सहाय्यक स्वयंपाकी 3 पद आहेत, अनुसूचित जातीसाठी 1 आहे, सर्वसाधारणला 1 आहे. अनुसूचित जमातीला 1 आहे, ते आहे सर्वसाधारणला 1 आहे. ओके. नंतर सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्ग पदसंख्या 1 आहे आणि सर्वसाधारणला 1 आहेत. ओके. त्यानंतर मित्रांनो बघू आपण परिचारिका जेवण विभाग सेवक, याच्यासाठी बघा एकूण 3 जागा आहेत. या 3 पैकी अनुसूचित जमातीला 1 आहे, ते आहे सर्वसाधारणला. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक EWS मध्ये 1 आहे, सर्वसाधारणला. सामाजिक शैक्षणिक मागासवर्ग SC-BC मध्ये 1 आहे आणि ते आहे सर्वसाधारणला. ओके. अशा 3 आहेत. नंतर भांडार सेवक एकूण 2 आहेत, यामध्ये विमुक्त जाती गट अ मध्ये 1, ते सर्वसाधारणला आणि अराखीव ओपन मध्ये 1 आहे आणि ते आहे सर्वसाधारणला. ओके. नंतर पोस्टमॉर्टम रूम परिचर, याच्यासाठी 2 आहेत. या 2 पैकी अनुसूचित जमातीला 1 आहे, त्यापैकी ते सर्वसाधारणला 1 आहे. नंतर अराखीवला तुम्ही बघू शकता म्हणजे ओपन कॅटेगरीला 1 आहे, तर ते सर्वसाधारणला आहे. ओके. चला दिलंय त्यांनी नमूद किंवा वाढ किंवा घट होण्याची शक्यता आहे, वाढू शकतात, कमी होऊ शकतात किंवा बाकीच्या त्यांनी सूचना त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. ओके. आता आणखी काही काही याच्यासाठी तुम्हाला लागणार आहे, तर ज्यांचं लग्न झालेलं असेल तर लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र हे तुम्ही वेबसाईटवरून ती क्रोमवरून काढू शकता की लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र नमुना, त्याची PDF काढायची, झेरॉक्स काढायची, हँडरायटिंगमध्ये तेवढं लिहायचं, ते पूर्ण तुमचं माहिती लिहायची आणि मग ते अपलोडसुद्धा तुम्हाला फॉर्म भरत असताना करायचा आहे. ओके. वेबसाईट कुठली बघा, http://www.femgmc.edu.in ही वेबसाईट आहे. आपल्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये तुम्हाला ही वेबसाईटची लिंक देईल मी तुम्हाला. व्यवस्थितपणे माहिती भरायची, TCS पॅटर्ननी फॉर्म भरायचा तुम्हाला. ओके. फॉर्म सर्व व्यवस्थितपणे भरायचं तुम्हाला, फोटो वगैरे व्यवस्थित तिथे अपलोड करायचा आहे तुम्हाला. ओके. जेवढी काही माहिती लागेल त्यानुसार अपलोड करायचं. आणखी याच्या तारखा वगैरे काय आहे तर ते सर्व मी तुम्हाला यामध्ये सांगणार आहे. ओके. तर तारखा वगैरे तुम्ही बघण्यासाठी आता बघूया आपण इथे तारखा. पहिल्यांदाच इथे सिलेबसवर जाऊया. आता इथे बघा खाली दिलेलं आहे तुम्हाला सिलेबस, काय परीक्षेचा सिलेबस. तर सिलेबसमध्ये तुम्ही बघू शकता इथे आहे मित्रांनो. सिलेबसमध्ये बघा, एकच मिनिट. सिलेबसमध्ये आहे आपल्याकडे बघा मराठी आहे सर्वप्रथम,
मराठीमध्ये काय असणार आहे तर व्याकरणचा भाग असणार आहे. वाक्यरचना, शब्दार्थ, प्रयोग, समास, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, 25 प्रश्न 50 मार्कला. हा पॅटर्न आहे मराठीला. ओके. इंग्रजीसाठी एवढं असणार आहे 25 प्रश्न 50 मार्क. सामान्य ज्ञान याचा स्क्रीनशॉट काढून घ्या मित्रांनो. ओके. सामान्य ज्ञानसाठी किती असणार आहे तर चालू घडामोडी, महाराष्ट्राचा इतिहास वगैरे जेवढं काय आपलं रेग्युलर असतं जी केमध्ये तर तेवढं तुम्हाला याच्यामध्ये असणार. राज्यघटना, भूगोल वगैरे एटसेट्रा. संगणक पण आहे थोडंफार आणि सामान्यांमध्ये गणित वगैरे ते पण आलेलं आहे. तर ते 25 प्रश्न 50 मार्काला. नंतर बौद्धिक चाचणी, बुद्धिमत्ता चाचणी, ते सुद्धा वेगळा घटक आहे. 25 प्रश्न 50. महत्त्वाचं लक्षात ठेवा याच्यामध्ये काय काय घटक आहेत. सामान्य ज्ञानमध्ये गणित आले मित्रांनो, महत्त्वाचं याच्यामध्ये. आणि बौद्धिक चाचणी, बुद्धिमत्ता स्पेशल सेपरेट आलेले 25. बाकी मराठी, इंग्रजी वगैरे त्याच्यामध्ये ते आहे व्यवस्थित. आता बघूया आपण तारखा वगैरे काय काय. तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा तुम्हाला. त्याची तारीख आहे बघा 22/10/2025 अशी तारीख आहे त्याची. म्हणजे 22 ऑक्टोबरपासून तुम्हाला फॉर्म भरायचा आहे आणि अंतिम दिनांक आहे 12 नोव्हेंबरपासून. बघा 22 ऑक्टोबरपासून ते 12 नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला अर्ज भरायचा आहे. प्रवेशपत्र कधी मिळणार तर परीक्षेच्या आधी. ही वेबसाईट आहे बघा www.fimgmc.edu.in या वेबसाईटवरती तुम्हाला जायचं आहे. मी तशी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंकसुद्धा देईल, त्यावरती क्लिक करून तुम्ही बघू शकता. ओके. आणि परीक्षा कोण घेणार असा विद्यार्थ्यांना प्रश्न असतो तर TCS परीक्षा घेणार आहे. त्यामुळे TCSचे जे पेपर झालेले असतील ग्रुप 4 प्रमाणे तर ते तुम्ही सोडवत राहायचे. कम्प्युटर बेस्ड एक्झाम असणार आहे. नॉर्मलायझेशन वगैरे पेपरच्या टफनेसनुसार असणार आहे. ओके. त्यामुळे हे महत्त्वाचं आहे त्याच्यासाठी. आता पुढचा प्रश्न राहिला परीक्षा फीसचा. तर परीक्षा फीसचा मित्रांनो त्यांनी दिलेलं आहे बघा की जे की विद्यार्थी ओपन कॅटेगरीमध्ये येतात. तर ओपन कॅटेगरीसाठी मित्रांनो आहे त्यांच्यासाठी 1000 रुपये त्यासाठी फीस असणार आहे जे विद्यार्थी ओपन कॅटेगरीमध्ये येतात. आणि जे विद्यार्थी अनुसूचित जातीमध्ये येतात, अनुसूचित जमातीमध्ये येतात, अपंग येतात, दिव्यांग येतात तर यांच्यासाठी किती आहे तर 900 रुपये फीस असणार आहे त्यांच्यासाठी. ओके. येथे बघा दिलेले खुला प्रवर्गाला किती तर 1000 रुपये. मागासवर्ग, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, EWS, अनाथ, दिव्यांग असेल तर त्यांना 900 रुपये. आणि जे माजी सैनिक, दिव्यांग माजी सैनिक आहे तर त्यांना फीस वगैरे बिलकुल नाही आहे. ओके. तर या पद्धतीने ही जाहिरात आहे. व्यवस्थितपणे जाहिरात बघा, व्यवस्थितपणे फॉर्म भरा. ओके. तर ही काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला सांगू शकता, मी त्यावरती लगेच दुसरा व्हिडिओ बनवू शकेल. ओके. तर मित्रांनो ही होती अत्यंत महत्त्वाची माहिती. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि परीक्षेची तयारीसुद्धा आपल्या चॅनलवरती होणार आहे. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.